दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मालेगाव शहरात अंमली पदार्थांविरोधात मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. छावणी पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजाची मोठी तस्करी उधळून लावत 40 किलो गांजासह 3 संशयितांना अटक केले. ही कारवाई 6 जुलै रोजी रात्री 10:30 सुमारास टेहरे चौफुली परिसरात पार पडली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका मारुती सुझुकी वाहनावर लक्ष ठेवण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नाकाबंदी केली असता Z1AB 6594 क्रमांकाची सिल्वर रंगाची कार थांबवण्यात आली. तपासणी दरम्यान वाहनामध्ये 3 व्यक्ती आढळून आले. सारिका देवानंद नायडू, शमशेर अली उर्फ समीर अतितिक, अहमद इद्रिस आणि संतोष वाडिवेल हे तिघेही गोरेगाव मुंबईचे रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. गाडीच्या डिकीतून 2 गोण्या आणि एका बॅगेत लपवून ठेवलेला सुमारे 40 किलो गांजा सापडवण्यात आला. या अंमली पदार्थांच्या अंदाजे बाजार मूल्य आहे 3,06,000 रुपये. या प्रकरणी आरोपींविरुद्ध NDPS कायद्यानुसार कलम 8(20)(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. छावणी पोलीस ठाणे येथे हजर असताना दिनांक 6/7/2025 रोजी रात्री 10:30 वाजता एका इन्फॉर्मरकडून बातमी मिळाली की शिरपूर नाशिक या हायवेला ATS-X4 मारुती सुझुकी कंपनीची गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे. तर त्यानुसार आम्ही सदरची माहिती अपर पोलीस अधीक्षक संधू साहेब, SDPO गुंडा साहेब यांना सदरची माहिती दिली आणि SDPO साहेबांकडून कारवाईचं परमिशनसाठी पत्र घेतलं. तसेच कारवाईला जाताना 2 पंच, फोटोग्राफर, तराजू असं सर्व साहित्य, आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या छावणी हद्दीमधील टेहरे या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावल्या असता शिरपूरकडून एक मारुती ATS-X4 कंपनीची MS-01AB 6594 ही संशयित गाडी आली. तिला चेक केलं असता तिच्या डिक्कीमध्ये 3-4 गोण्या होत्या. मग ते आपण गोण्या काढून ते चेक केलं असता त्याच्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गाडीमध्ये एक महिला आणि 2 पुरुष असे 3 व्यक्ती बसलेल्या होत्या. तर त्यांची नाव आहेत सारिका देवानंद नायडू, दुसरा आहे शमशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडिवेल. हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत. तर हे 3 जे आहेत तर तो गांजा शिरपूरहून मुंबईला घेऊन जात होते. त्यांना आपण 3घांना अटक केलेली आहे. सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. तपास चालू आहे. आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तसंच सदरचा जो मुद्देमाल आहे तो त्या ठिकाणी आपण 2 पंचांसमक्ष जप्त करून तो आपण मुद्देमाल पोलीस ठाणे जमा केलेला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक संधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वात पार पडली. DP पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या अटक आरोपींना 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अनिकेत मशीदकर, दक्ष न्यूज, मालेगाव.